नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा जीके एक्सप्रेस या युट्यूब चॅनलवरती मी सर्व विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे आजच्या सेशन मधला. राखीव जैवक्षेत्र राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प असलेल्या सुंदरबन राष्ट्रीय उद्यानाला डॅश डॅश मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. प्रश्न काय आहे? राखीव जैवक्षेत्र राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प असलेल्या सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. ऍक्च्युली हे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हा जो भाग आहे, हा भाग कुठं आहे? पश्चिम बंगालमध्ये आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये हे जे काही राष्ट्रीय उद्यान आहे, ह्या राष्ट्रीय उद्यानाला जर आपण विचार केला, राष्ट्रीय उद्यानाला राष्ट्रीय उद्यान आणि त्याच्या सोबतच तिथं काय शब्द वापरलेला आहे? व्याघ्र प्रकल्प आणि सोबतच राखीव जैव क्षेत्र, असे तीनही भाग ज्या ठिकाणी आहेत तोच भाग म्हणजे कोण आहे? सुंदरबन राष्ट्रीय उद्यान मध्ये ह्याचा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये कधी समावेश केलेला आहे? पश्चिम बंगालमध्ये आहे. प्रामुख्याने जर आपण बघितलात, गंगा, त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा आणि त्याच्यानंतर मेघना, या तीन नद्यांच्या खोऱ्यामध्ये असणारा हा एक प्रसिद्ध असणारा राष्ट्रीय उद्यान आहे. आणि हे राष्ट्रीय उद्यान जर आपण विचार केलात, प्रामुख्याने जेव्हा हे राष्ट्रीय उद्यान बनलं, म्हणजे राष्ट्रीय उद्यान म्हणून त्याला दर्जा मिळाला 1985 ला, आणि अगदी 2 वर्षाने म्हणजेच 1987 ला युनेस्कोने ह्या राष्ट्रीय उद्यानाला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे. एवढंच नव्हे तर 2019 मध्ये या राष्ट्रीय उद्यानाला रामसर स्थळाचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे. रामसर स्थळ. आता रामसर स्थळ हा जो मुद्दा आहे, तर हे रामसर स्थळ म्हणून जेव्हा त्याला मान्यता भेटली, ते भारतातलंच नव्हे तर जगातलं क्षेत्रफळाने सर्वात मोठं रामसर स्थळ म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर ह्या सुंदरबन प्रदेशाला ओळखलं जातं. म्हणून मित्रांनो, 2019 ला रामसर स्थळाचा दर्जा मिळाला. 1987 ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समावेश भेटला. 1985 ला राष्ट्रीय उद्यान म्हणून दर्जा बहाल करण्यात आला आणि 1973 ला व्याघ्र प्रकल्प म्हणून दर्जा बहाल करण्यात आला. 1977 ला अभयारण्याचा दर्जा म्हणून त्याला मान्यता देण्यात आली. आणि 85 ला राष्ट्रीय उद्यान आणि 87 ला जागतिक वारसा आणि 19 ला रामसर स्थळ म्हणून. रामसर स्थळाचं तिथं वैशिष्ट्य काय? भारतातलं सर्वात मोठं आणि जगातलं सर्वात मोठं रामसर स्थळ म्हणून कोणाला ओळखलं जातं? सुंदरबन प्रदेशाला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, या भागाच्या तरतुदीनुसार प्रत्येक राज्यामध्ये ग्रामीण पातळीवर, मधल्या पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि पंचायती घटित करण्यात येतील, असे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये नमूद करण्यात आलेले आहे? तर आपल्याकडं 1992च्या 73व्या घटनादुरुस्तीनुसार 1993 पासून आपल्या घटनेमध्ये पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा बहाल करण्यात आला. आणि आपल्या घटनेमध्ये त्यासाठी 243 कलम जोडण्यात आलेली आहे. आणि कलम 243 मध्ये जर आपण विचार केलात, ये पासून ते आपण पुढे जेव्हा आपण ते काउंट करत जातो, तेव्हा त्यातल्या बऱ्याच कलमा परीक्षेला विचारले जातात. तर याच्यामध्ये बघा, 243 ये मध्ये जर आपण विचार केला तर ग्रामसभा नमूद आहेत. कशाची तरतूद आहे? ग्रामसभेची. ही कलम महत्वाची आहे, परीक्षेला बऱ्याचदा विचारली जाते. कलम 243 ए मध्ये ग्रामसभा आहे. आता एच्या नंतर कोणती आहे? बी आहे. अनुच्छेद 243 बी मध्येच काय नमूद करण्यात आलेला आहे?
जी आपल्याकडं त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे. कोणती? त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे. जसं प्रत्येक खेड्यामध्ये जर विचार केला तर आपण ग्रामपंचायतचा वरचा जो भाग येतो त्याला आपण पंचायत समिती म्हणतो. आणि यातला सगळ्यात उच्च स्तर म्हणजे कोण आहे? झडपी, ज्याला आपण जिल्हा परिषद असं म्हणतो आपण. म्हणजे झडपी, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ही जी त्रिस्तरीय पंचायत राज रचना आहे त्याचं जे संघटन आहे ते कलम अनुच्छेद 243 मध्ये नमूद करण्यात आलेला आहे. म्हणून इथं ए मध्ये ग्रामसभा आहेत, त्याच्यानंतर झाल्या बी मध्ये ह्यांचं संघटन देण्यात आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे, 1879 मध्ये दुसऱ्या अँग्लो अफगाण युद्धानंतर खालीलपैकी कोणत्या करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे? हे जे अँग्लो युद्ध आहेत, अँग्लो अफगाण युद्ध म्हणजे इंग्रज विरुद्ध अफगाण असा जो संघर्ष झालेला आहे त्यालाच आपण काय म्हणतो? अँग्लो अफगाण युद्ध असं म्हटलं जातं. हे 3 युद्ध झालेले आहेत. 1838 ते 1842 ला पहिला संघर्ष आहे. त्याच्यानंतर 1878 ते 1880 मध्ये दुसरा संघर्ष आहे. आणि तिसरा 1919 ला आहे. त्यातला जो सगळ्यात महत्वाचा जो तह आहे तो रावळपिंडी तह म्हणून ओळखला जातो. पण तुम्हाला विचारलेला जो तह आहे तो दुसऱ्या युद्धामधला विचारलेला आहे. आणि दुसऱ्या युद्धामधला जो तह झालेला आहे तो गंडमकचा तह आहे. आणि हा जो गंडमकचा तह आहे हा 1879 चा तह आहे. कितीचा? 1879 चा आहे. जो अफगाणिस्तानचा जो राजा होता ना शेरशहाच्या मुलाने हा केलेला तह आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये विशेष घटना रशिया आणि इंग्लंड, रशियाचं जे वाढतं आक्रमण चालू होतं त्यावेळेला अफगाणिस्तानच्या शेरशाह राजाने इंग्रजांना मदत मागितली होती पण त्याने ती मदत दिली नाही. असा भरपूर मोठा त्यातला भाग आहे. आणि यातला जो विचारलेला दुसऱ्या युद्धामधला तह आहे आणि त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये लोकसेवा आयोगाचा उल्लेख करण्यात आलेला आहे? लोकसेवा आयोगाचा जो समावेश आहे घटनेतील भाग 14 मध्ये आहे. आणि कलम जर आपण विचार केला तर कलम 315 ते कलम 323 मध्ये आपल्याकडे काय देण्यात आलेला आहे? लोकसेवा आयोगाच्या त्याच्यामध्ये कलम नमूद करण्यात आलेल्या आहे. आणि आपण जर इथे विचार केला भाग 14 म्हणजे तुम्हाला विचारलेला भागच आहे, त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. ओके. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं म्हटलेलं आहे? चुकीचं विधान ओळखा असं म्हटलेलं आहे. आता सर्व राज्यामध्ये एक समान त्रिस्तरीय पंचायत राज रचना आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे, उत्तर बरोबर आहे. दुसरं त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? पंचायती राज संस्थेचे 3 स्तरावर जनतेद्वारे थेट निवडले जातात. हेही बरोबर आहे. ऍक्च्युली प्रत्येक राज्यांना तो अधिकार आहे. काही ठिकाणी थेट आहेत, काही ठिकाणी बदल करण्यात आलेले आहेत. नॉर्मली हे विधान बरोबर येतं. त्याच्यानंतर 1994 मध्ये 73वी आणि 74वी हे विधान चुकीचं आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे. 1993 ला 73वी घटना दुरुस्ती आहे आणि 1994 ला 74वी घटना दुरुस्ती आहे. म्हणून हे तिसरं विधान चुकीचं आहे. सर्व पंचायती राज संस्थांमधील 1/4 पदे महिलांसाठी राखीव आहेत. नाहीत मित्रांनो, हे विधान चुकीचं आहे. महिलांना रिझर्वेशन आहे. महिलांना रिझर्वेशन स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 33% होतं. 2009 ला काय करण्यात आलं? कायदा करून ते रिझर्वेशन 50% वरती आणण्यात आलं. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 50% रिझर्वेशन देणारं भारतातलं पहिलं राज्य म्हणजे कोणतं होतं? बिहार होतं. आणि महाराष्ट्राने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना जे 50% रिझर्वेशन दिलेलं आहे ते 2011 मध्ये दिलेलं आहे. कोणी? महाराष्ट्राने 2011 मध्ये. कायदा 2009 चा आहे है ना. म्हणजे 50% रिझर्वेशन 2009 मध्ये ठरवण्यात आलं. पण बिहार हे पहिलं राज्य आहे
आणि बिहारने काय केलं, बिहार राज्य सरकारने 2006 लाच महिलांना 50% रिझर्वेशन दिलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 50% रिझर्वेशन देणारं पहिलं राज्य म्हणजे कोणतं आहे, बिहार आहे. महाराष्ट्राने ते रिझर्वेशन कधी लागू केलं, 2011 ला. आणि आपल्याकडे जो भारत सरकारचा कायदा होता केंद्र सरकारने 2009 चा आहे आणि इथं तुम्हाला 1/3 दिलेले आहे चुकीचं आहे, है ना. म्हणून याच्यामध्ये बघा चुकीचे काय म्हटले, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. सी आणि डी विधान चुकीचे आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे जुने स्फटिक रूपी अग्निज आणि रूपांतरित खडकाने बनलेले पठार आहे. तर मित्रांनो आपण इथे विचार केला, दख्खनचा पठार, द्विकल्पीय पठार म्हणजे एकच आहेत. अर्थात आपण त्याला काय म्हणतो, बेसॉल्ट खडकापासून त्यांची निर्मिती झालेली आहे. जुने स्फटिक रूपी अग्निज आणि रूपांतरित खडकाने बनलेले पठार कोणते, तर त्याचं उत्तर काय येतं, छोटा नागपूर पठार, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, कोणत्या अधिनियमानुसार भारतात प्रांतीय स्वायत्तता विहित करण्यात आलेली आहे. 1858च्या कायद्याने आपल्याकडे काय करण्यात आलं, कंपनीची भारतातली सत्ता संपुष्टात आली. कंपनीची सत्ता संपुष्टात आणण्यात आलेली आहे. ओके. 1912चा काहीच अधिनियम नाही, 1925चाही कोणता अधिनियम नाही, 1935चा भारत सरकारचा अधिनियम आहे. या कायद्यानुसार प्रांतांना काय करण्यात आलं, स्वायत्तता बहाल करण्यात आली. आणि प्रांत म्हणजे आत्ताचे घटक राज्य आहेत. ज्या पद्धतीने आता घटक राज्य आपला कारभार आपल्या पद्धतीने पाहतात विधिमंडळ स्थापन करून, त्याच पद्धतीने 1935च्या कायद्याने आपल्या भारतामध्ये प्रांतांना स्वायत्तता प्रदान करण्यात आलेली होती. आणि या कायद्याचा 50% जास्त भाग आपल्या घटनेमध्ये स्वीकारण्यात आलेला आहे. हे पण पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं म्हटलेलं आहे. मग इथं प्रश्न काय, भारत हा आशिया खंडाचा उत्तरेकडील विस्तार आहे. नाही, उत्तरेकडे रशियाचा भाग येतो, है ना, म्हणून हे विधान चुकीचं आहे. भारत हा आशिया खंडाच्या पूर्वेकडील विस्तार आहे. नाही, पूर्वेकडे दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, त्याच्यानंतर जपानचा भाग येतो. भारत हा आशिया खंडाचा दक्षिणेकडील, हे विधान बरोबर आहे, कारण आशिया खंडाच्या दक्षिणेकडे आपल्या भारताचा भाग आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर अगदी बरोबर असेल. भारत हा आशिया खंडाच्या पश्चिमेकडील विस्तार नाही. पश्चिमेकडे जर आपण आलात ना, हे तुर्की वगैरे आणि त्याच्यानंतर प्रामुख्याने इराणचा भाग, त्याच्यानंतर इराकचा भाग, हे जे सगळे राष्ट्र आहेत हे पश्चिमेकडचे आहेत. म्हणजे भारत हे आशिया खंडाच्या दक्षिणेकडचा भाग आहे. उत्तर बरोबर, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, आंबेडकरांनी कोणत्या वर्षी मंदिर प्रवेश आंदोलन सुरू केले, ज्यात महार जातीचे त्यांचे सर्व अनुयायी सहभागी झालेले होते. तर त्याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3, 1927, ज्यालाच आपण काय म्हणतो, नाशिकचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणून त्याला ओळखलं जातं. काळाराम मंदिर, पर्याय क्रमांक 3 प्रश्नाचं उत्तर बरोबर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटनात्मक संस्था आहेत म्हणले. घटनात्मक आणि बिगर घटनात्मक म्हणजेच काय बघा, घटनेने ज्या संस्था स्थापन केलेल्या आहेत त्यांना घटनात्मक संस्था म्हणतात. आणि नंतर संसदेने कायदा तयार करून केलेल्या संस्थेला बिगर घटनात्मक संस्था, किंवा त्याला आपण दुसरा शब्द कोणता आहे, वैधानिक संस्था म्हणून ओळखलं जातं. वैधानिक संस्था ज्या घटनेत आहेत त्या घटनात्मक संस्था आहेत. मग घटनेतल्या घटनात्मक संस्थांमध्ये जर आपण विचार केला, राज्य विधी आयोग ही घटनात्मक संस्था नाही, तर ही एक वैधानिक संस्था आहे.
म्हणजे कायद्याने संसदेने तयार केलेली संस्था आहे. त्याच्यानंतर भारतीय निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. केंद्रीय दक्षता आयोग ही पण घटनेतली संस्था नाही. राज्य लोकसेवा आयोग ही घटनात्मक संस्था आहे. भारतीय वित्त आयोग घटनात्मक संस्था आहे. म्हणजे घटनात्मक संस्था बी, डी आणि ई. बी, डी, ई. पर्याय क्रमांक 1 प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेचे पहिले सभापती कोण होते? राज्यसभेचे पहिले सभापती कोण होते? तर राज्यसभेचे जे सभापती असतात हे भारताचे उपराष्ट्रपती असतात. मग भारताचे पहिले उपराष्ट्रपती जे कोणी होते ते राज्यसभेचे पहिले सभापती होते. आता इथे 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. व्यंकटगिरी हे आपल्या भारताचे चौथे राष्ट्रपती होते. कितवे राष्ट्रपती? चौथे राष्ट्रपती होते. आणि आय थिंक यांचा जर आपण कालखंड विचारात घेतला, यांचा कालखंड होता 1969 ते 1974 हा असा त्यांचा कालखंड आहे. आणि यांच्याच कालखंडामध्ये उपराष्ट्रपती असणारे गोपाळ स्वरूप पाठक हे पण भारताचे चौथे उपराष्ट्रपती आहेत. भारताचे चौथे उपराष्ट्रपती म्हणजे हे असताना हे उपराष्ट्रपती होते. झाकीर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती. ओके, मग आता उरले कोण? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आणि भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणजेच राज्यसभेचे पहिले सभापती. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, ऋषी पराशर यांना समर्पित प्राचीन पॅगोडा शैलीतील मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, हे जे मंदिर आहे ऋषी पराशर हे एक हिंदू ऋषी म्हणून प्रचित आहेत. हिंदू ऋषी म्हणून. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये यांची विशेष ओळख आहे ज्योतिषशास्त्रामध्ये. आणि हे जे मंदिर जिथं आहे ना तिथं पराशर नावाचा एक तलाव पण आहे. कोणता? पराशर नावाचा तलाव पण आहे. आणि याच तलावाच्या बाजूला असणार जे काही प्राचीन शैलीमधलं मंदिर आहे ते कोणाला समर्पित आहे? ऋषी पराशर यांना समर्पित आहे. आणि ते जे मंदिर आहे ते हिमाचल प्रदेश मध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. पराशर तलावाचं पण वैशिष्ट्य आहे, याच तलावाच्या ठिकाणी असणारं हे काय आहे? मंदिर आहे. आणि हे मंदिर साधारणतः 13 ते 14व्या शतकामध्ये बांधण्यात आलेलं आहे. आणि विशेष काय मित्रांनो, हे जे आहे जे काय आपण म्हणतो ना पॅगोडा शैलीतील, म्हणजे हे लाकडाचं बांधकाम आहे. कशाचं बांधकाम आहे? लाकडाचे बांधकाम आहे. हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे कोणत्या राज्यामध्ये आहे? हिमाचल प्रदेशमध्ये. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद विशिष्ट केंद्रशासित प्रदेशासाठी नियम बनवण्याच्या राष्ट्रपतीच्या अधिकाराशी संबंधित आहे? म्हणजे केंद्र सरकारचं जो आपल्या घटनेतला भाग 8 आहे की नाही, घटनेतल्या भाग 8 मध्ये कलम 239 ते 242 मध्ये राष्ट्रपतींना हे अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत. मग मित्रांनो, सरळ उत्तर भेटून जातं. यातली कलम तुम्हाला इथं नाही, इथं 240 आहे, इथं नाही, इथं नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 प्रश्नाचं उत्तर बरोबर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती भूभाग गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेले आहेत? जी महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी आहे, भारतीय द्विकल्प पठारावरची सर्वात मोठी नदी आहे. हा जो आपला असा महाराष्ट्राचा नकाशा आहे, या महाराष्ट्राच्या आपण इथं जर आलात, हा जो तुम्हाला भाग दिसतोय अशा पद्धतीनं, इथं असं हे सह्याद्री आहे, इथं सातमाळा अजिंठा आणि इथून जाणारी ही गोदावरी आहे. ही भारतातली आपल्या द्विकल्प पठाराचा विचार करता सर्वात मोठी पूर्ववाहिनी नदी आहे. महाराष्ट्रातली सर्वात लांब असणारी सुद्धा ती नदी आहे. आणि या नदीने महाराष्ट्राचं किती 49.7% खोरं महाराष्ट्राचं व्यापलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. आणि या नदीने भारताचं साधारणतः 10% क्षेत्र व्यापलेलं आहे. भारत म्हणलं तर नॉर्मली 10%,
महाराष्ट्र म्हणलं तर 49.7%. पर्याय क्रमांक 4 प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, कोणत्याही बौद्ध वास्तुशिल्पाच्या चौरस आकृती तळाद्वारे कोणता घटक दर्शवला जातो? मित्रांनो, गौतम बुद्धाचं तत्वज्ञान खूप वेगवेगळ्या घटकामध्ये दडलेलं आहे आणि गौतम बुद्धाच्या इतिहासाचा जर आपण अभ्यास केला, ज्या काही त्याच्यामध्ये भौमितीय किंवा भूमितीय जे काही आकृत्या होत्या की नाही, भूमितीय ज्या काही आकृत्या होत्या किंवा त्याच्या ज्या रचना होत्या, त्या प्रत्येक रचनेला वेगवेगळा अर्थ आहे. त्याच्यानंतर दिशांना वेगवेगळे तिथं त्यांनी नॉलेज, त्याच्यामध्ये काहीतरी ज्ञान दडलेलं आहे. प्राण्यांच्या बद्दल जिथं जिथं ते प्राणी त्यांनी वापरलेले आहेत त्याच्या मागे काहीतरी कुठलं तरी कहाणी दडलेली आहे, त्याच्या मागे कुठलं तरी ज्ञान दडलेलं आहे. असे जे वेगवेगळे त्याच्यामध्ये गौतम बुद्धांनी वापरलेले जे काही त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण घटक आहेत, त्या प्रत्येक घटकाला असा वेगवेगळा अर्थ. जसं आपण बघितलात, सिंह गौतम बुद्धाच्या आपण इतिहासाचा अभ्यास करत असताना हे बौद्धांचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं, बौद्धांचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर हरण आहे, हरणाचा विचार केला तर शांतीचं प्रतीक मानलं जातं. तसंच चौरस आकृती तळाद्वारे कोणता घटक दर्शवलेला जातो? तर त्याचं उत्तर काय येतं? पृथ्वी. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, कुम्मीपाटू हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील लोकसंगतीचा एक प्रकार आहे? ओके, मग आता इथं बघ, लोकसंगीताचा एक प्रकार आहे कुम्मीपाटू. बऱ्याच वेळा प्रश्न आता हा परीक्षेला विचारलेला आहे. मित्रांनो, कुम्मीपाटू हा ग्रामीण भागातील विशेषतः ज्याच्यामध्ये स्त्रियांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग असतो, अशा एका वर्तुळामध्ये, म्हणजे त्यामध्ये ती लोककला सादर केली जाते. ती ग्रामीण भागामध्ये खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सादर केली जाते. आणि ती कुठली परंपरा किंवा ते कुठलं लोकसंगीताचा एक प्रकार आहे? तर त्याचं उत्तर येतं तामिळनाडू. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, वाकाटाक राजवंशातील पहिला विंध्य शक्तीचा उत्तराधिकारी कोण? मित्रांनो, वाकाटाक जे काही घराणा आहे ह्याचे संस्थापकच कोण होते? विंध्य शक्ती नावाचा राजा होता, है ना. विंध्य शक्तीचं नाव विंध्य या देवीच्या नावावरून ते काय करण्यात आलेलं आहे, विंध्य शक्ती असं नाव दिलेलं आहे. वाकाटाक घराण्याचा हा संस्थापकच आहे. आणि ह्या विंध्य शक्तीच्या नंतर कोण आलेला होता? वाकाटाक घराण्याचा राजा म्हणून गादीवरती कोण आलेला होता? तर त्याचं उत्तर काय येतं? पहिला प्रवंशेन. पर्याय क्रमांक 1 हे प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे, विद्युत क्षेत्राचे एसआय एकक कोणते आहे? तर एसआय एकक बघा, न्यूटन पर मीटर, कुलोम नाही, ह्याच्यामुळे हे उत्तर चुकतं. न्यूटन डॅश कुलोम नाही, पर पाहिजे. इथं काय पाहिजे? पर. प्रति लागतं आणि ते प्रति तुम्हाला कुठं दिसतं? न्यूटन पर कुलोम. म्हणजे पर्याय क्रमांक 3 प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. इथं कधी कधी काय असतं बघा, व्होल्ट पर मीटर असं बी येतं. हेही बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, महान मुघल सम्राट याने बुलंद दरवाजा किंवा लोफ्ट गेटवे बांधलेला होता. उत्तर प्रदेशमधील फतेपूर शिक्री इथं जे काही जामा मस्जिद आहे, या जामा मस्जिदीचं गेट जे काही आहे त्याच गेटला काय म्हणून ओळखलं जातं? बुलंद दरवाजा म्हणून ओळखला जातो. आणि हा बुलंद दरवाजा जेव्हा गुजरात वरती मुघलांची सत्ता प्रस्थापित झाली, मुघलांचं, आणि त्या विजयाचा आनंद म्हणून ह्या अकबराने काय केलेला आहे? तर हा बुलंद दरवाजा त्यांनी बांधलेला आहे. आणि तुम्हाला तो कोणी बांधलाय अशा पद्धतीचा प्रश्न आहे. उत्तर पर्याय क्रमांक 2. कधी बांधण्यात आला? तर 1573 मध्ये गुजरातच्या विजयाच्या आनंदामध्ये
ह्या अकबराने काय केलेलं होतं, ह्या मस्जिदीचा गेट म्हणजेच कोण बांधला, बुलंद दरवाजा बांधलेला आहे आणि हा जगातला सर्वात मोठा दरवाजा म्हणून ओळखला जातो. पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदात असे नमूद आहे की 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या कोणत्याही बालकांना कारखाना किंवा अवजड ठिकाणी कामावर बंदी आहे. तर मित्रांनो, आपल्याकडं जो काही शोषणाविरुद्धचा अधिकार आहे, शोषणाविरुद्धचा जो काही अधिकार आहे तो कलम 23 आणि कलम 24 मध्ये देण्यात आलेला आहे आणि याच कलम 24 मध्ये 14 वर्षाच्या खालील मुलांना अवजड ठिकाणी कामाची सक्ती करणे हा कायद्याने गुन्हा असेल. त्यासाठी आपल्याकडं बाल कामगार प्रतिबंधात्मक कायदा आपल्याकडे मंजूर पण आहे. बाल कामगार प्रतिबंधात्मक कायदा, आणि हा कायदा कधीचा आहे मित्रांनो, 1986 चा आहे. म्हणून या प्रश्नाचं जे काही उत्तर येतं ते सगळ्या तरतुदी कलम 24 मध्ये आहेत. पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, अशा पद्धतीनं आजचे सेशन या ठिकाणी संपलेला आहे. नवीन प्रश्न घेऊन आपण भेटूया नवीन सिरीज मध्ये. धन्यवाद.